चालू करायचं आहे हो सर. साधारणतः कुठल्या याचे प्रेस करायचं आहे आपण कल्याण आयुक्ताला ते हे आहे की जवळपास 500 फक्त वाट पाहतात की कदाचित मूल अजून वाढत आहे भगवद्वा नसेल त्याच्यात हे जे डेव्हलपमेंटल फेज आहे 0 to 5 इयर्सचा तर तो डेव्हलपमेंटल फेज इतका महत्त्वाचा आहे की त्या अंतर्गत जर काही स्पीच थेरपी किंवा ट्रेनिंग्स आणि द ट्रूथ की आपल्या घरी अपंग मूल जन्म आणि मूल बघितल्यानंतर त्या फादरने सांगितलं मुलामध्ये प्रॉब्लेम आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये जवळपास आपल्याकडे 2,500 ते 3,000 अशा वर्कर्स सारख्या ठिकाणी जवळजवळ 90च्या आसपास PHCs आहेत. तर PHCsच्या ANMs ॲक्सेप्ट करा आणि सामोरे जायला प्रयत्न करा. म्हणून ॲक्सेप्ट द सिच्युएशन. काय इंटरव्हेन्शनची आवश्यकता आहे. उदाहरणार्थ हिअरिंग इम्पेअर्ड असेल तर किती हिअरिंग आपल्याला हिअरिंग लॉस किती आहे पण त्यासाठी कुठल्या प्रकारचं श्रवण यंत्र बसवायला पाहिजे. पैसे लागतात त्याचं मेंटेनन्ससाठी म्हणून तो एक कॉम्पोनंट. त्यांच्याकडे आई ही स्कीमचं नाव आम्ही द्यायचा प्रयत्न करतो आई शिकवेल आईला. तिथं काय आहे की ज्या आईच्या पोटी कर्णवधील मूल जन्माला धावपळ करते आणि ती शिकून घेते आणि ती एवढं पैसे खर्च करू शकत नाही की त्यांना तिला नवीन कन्सेप्ट शिकवले जाते. अशा प्रकारे 50 याचे कन्सेप्ट आपण शिकवणे हे म्हणजे त्याच्यावरही विचार करूया या पूर्ण स्कीम्समध्ये. 1000 मुलांमागे 2 मुलं म्हणजे 0.2% एवढा स्टॅटिस्टिक्स आहे. त्यांचं मार्गदर्शन मी घेतलं म्हणून थांबलेलं आहे पण शक्यतो मॉडेल असंच आहे. 1000 यांना हे प्रोत्साहनपर 1000 रुपये दिले जातात. 0 ते 6 वयोगटानंतर 1000 रुपये त्यांना आम्ही प्रस्तावित करतो. नंतर 5000 रुपये आईवडील 50,000 रुपये आम्ही देऊ करतोय श्रवण यंत्र बसवण्यासाठी. त्याचं मेंटेनन्स सुद्धा त्याच्यामध्ये इन्क्लूड 50 सिटिंगसाठी 25,000 रुपये असे मी प्रस्तावित करतोय. त्यांच्या शाळा आपल्या जे चालू करायच्या त्या वी आर स्पेंडिंग 1.7 लाख रुपीज पर चाइल्ड. याचं पाठवलं आणि मी अर्ली डिटेक्शन आणि इंटरवेंशन हा मुद्दा जरा कंप्लीट करून टाकतो. क्या अभी साहब ने जैसे बताया कि बच्चों में अर्ली इंटरवेंशन इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टेंट फैक्टर. नहीं हो रहा है और यदि उसको ऑक्युपेशनल थेरेपिस्ट उस फंक्शन को कराए बच्चे से तो फिजिकली हँडिकॅप आहे. आणि मी स्वतः त्या ठिकाणी गेलो एकंदरीत साहेबांची तळमळ जर बघितली